दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 40 पासूनच्या पुढच्या स्मृती श्रवण करणार आहोत. वासनिक पूजा स्वीकारी अनुतप्तांत करणे अस्ति परिप्रकाशने. वासनिकांनी आचार्य भटोबासांची पूजा केली आणि त्यावर त्या पूजन प्रसंगी आचार्य भटोबास जे आहेत ते अनुतप्त झाले, म्हणजे दुःखी झालेले आहेत आणि असती परी प्रकाशने म्हणजे त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आठवण दिलेली आहे. भटोबासांसी एकी वासनिकी सुवर्णपुष्पी पूजा केली. भटोबासांचं कुठल्या तरी वासनिकांनी पूजन केलेलं आहे आणि ते पूजन करत असताना त्यांनी साधी फुलं जी आहेत त्याही वेगळी सुवर्ण फुलं म्हणजे वास्तविक सोन्याची फुलं जी आहेत ती तयार करून त्यांनी आणलेली होती. अशी फुलं मिळतात, चांदीची फुलं, सोन्याची फुलं. तर त्यांनी ती सोन्याची फुलं आणलेली होती पूजनासाठी आणि त्या सुवर्ण पुष्पी पूजा केली. सुवर्ण फुलं जी आहेत ती भटोबासांना वाहिलेली आहेत. पाटाऊ पासवडी वाहिली आणि चांगल्या प्रतीचं वस्त्र, रेशमी वस्त्र भटोबासांना त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. मोतियाचा चौक भरिला, जसा तो तांदळाचा वगैरे चौक भरतात ना बसण्यासाठी म्हणा, तशा पद्धतीने तिथे तांदळाचा जो चौक आहे, आपलं मोत्यांचा जो चौक आहे, तो मोत्यांचा चौक त्या ठिकाणी भरलेला आहे. मग धूप आरती मंगळ आरती करू आदरिली आणि मग धूप आरती मंगळ आरती म्हणजे धूप दाखवलेला आहे आणि आरती ओवाळलेली आहे, जे काही निरंजन वगैरे इत्यादी माध्यमातनं. येतुलेनी भटोबासी वारिले म्हणजे ही सगळी पूजन साहित्य त्या ठिकाणी होतं आणि भटोबासांनी त्यांना वारलेलं आहे, म्हणजे थांबायला सांगितलेलं आहे की हे नको, बस झालं आता. मोत्यांचं ते चौकही आहे, सुवर्ण पुष्पही आहेत, अजून फुलांच्याही माळा असतील. हे इथे जे सांगितलं हे विशेष सांगितलं, जे नेहमीपेक्षा वेगळं सांगितलेलं आहे. परंतु त्याही वेगळं अजून नेहमीचं जे काही फुलहार वगैरे इत्यादी सुद्धा त्या ठिकाणी सर्व साग्र संगीत असं ते पूजन साहित्य आणि त्या माध्यमातनं भटोबासांचं पूजन हे सगळं होत असतानाच भटोबासांनी त्या ठिकाणी त्यांना थांबवलेलं आहे. डोळा अश्वपात आणले आणि डोळ्यामध्ये अश्रुपात, अश्वपात म्हणजे अश्रुपात, आणले म्हणजे दुःख झालेलं आहे आणि डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. डोळ्यामध्ये अश्रू तेव्हाच येतात जेव्हा हृदयाला दुःख होत असतं, त्याच वेळेला ते अश्रू डोळ्यामध्ये येतात. हृदयाला जर का दुःख नसेल तर डोळ्याला म्हणजे हृदयाला जर का दुःख नसेल तर डोळ्यामध्ये अश्रू येणार नाहीत. आणि म्हणून हे जे काही दुःख झालेलं आहे, एरवी असंच आपल्याला कोणी काही देत असावं, कशाला कशाला असा म्हणून आपण ते घेतोच, म्हणजे ते काही हृदयाला दुःख नाही, फक्त औपचारिक नाही आपण म्हणत असतो. इथे वास्तविक भटोबासांना ते वाईट वाटलेलं आहे की हे काय आपण सगळं स्वीकारतो आहोत. आणि वासनिकी म्हणतले भटो दुःख का करिता, ते म्हणाले दुःख का करता म्हणजे काय झालं, काही माझ्याकडनं चुकलं की काय झालं. भटोबासीनी म्हणितले हांगासती परिते काही माझ्या बापासी विहिली, हे सगळं मी स्वीकारतो आहे, पण असती परी काही माझ्या वडिलांना सांगितलेली आहे का, ती कोणाला सांगितलेली आहे, असती परी ही मलाच सांगितलेली आहे. म्हणजे स्वामींनी सांगितलेला सगळा जो आचार आहे आपण तो कधी काय करतो, दुसऱ्यांवर लावून बघत असतो, है ना. हे आचार करत नाही, हे आचार करत नाही, हे आचार करत नाही.
म्हणजे आपल्याकडे ज्ञान का दिल्या जात नाही त्याचं कारण आहे. कारण की आपल्याला जर का एखादं ज्ञान भेटलं तर आपण काय करतो, ते दुसरं कोण कोण आचरत नाही आहे तिथे त्याला बघत राहतो आपण. तसं नाही. जसं मी सांगत असतो नेहमी की ज्ञान जे आहे ते आपण चष्म्यासारखं यूज नाही करायचं. एरवी असं म्हणतात ज्ञान म्हणजे चष्मा. मी ते सांगत असतो की ज्ञान आपल्याला झालं म्हणजे चष्मा लावलं की आपण चष्मा लावल्यानंतर काय करतो, बाकीचं सगळं बघत राहतो है ना. दुर्बीण जर का भेटली तर काय करतो आपण, स्वतःला बघतो का दुर्बिणीतनं, आपण दुसऱ्याला बघत राहतो. चष्म्यातनं आपण दुसऱ्याला बघत राहतो आणि कोण कसा दिसतो, कोण कसा आहे, कोण कसा नाही आहे याचं मूल्यमापन आपण करत राहतो. परंतु जर का आरसा आपल्या डोळ्यापुढे आला तर आरशात आपण दुसऱ्यांना बघतो का? आरसा जर का हातात आला ना तर आरशामध्ये आपण स्वतःलाच बघतो. तर ज्ञानाचा उपयोग आरशासारखा करा, त्याच्यामध्ये आपण स्वतःला बघा की आपण कसे दिसतो आहोत. ज्ञानात सांगितलेलं आहे तसे आपण दिसतो आहोत का? आता ज्ञान झाल्यानंतर आपण दुसऱ्यांना बघायचं पण नाही आणि दुसऱ्यांना दोष देखील द्यायचा नाही आणि ती प्रक्रिया सुरू होते. म्हणून ज्ञान दिल्या जात नाही, अर्थाप्रतीच ज्ञान सांगितलं जातं. सरसकट सगळ्यांना ज्ञान न देण्याची कारणं ही आहेत की थोडं पण ज्ञान झालं, आळूमाळू ज्ञान झालं की आपण लगेच दुसऱ्यांना तपासत राहतो. हे स्मरण करत नाहीत, ते अन्यवार्ता करतात, ते सेवादास्य करत नाहीत. हे दुसऱ्यांना बोलण्याची किंवा दुसऱ्यांना दोष देण्याचा काही एक संबंध त्याच्यामध्ये नाही. आपण तो दोष आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये तपासून बघितलं पाहिजे की हे आपण ह्याच्यामध्ये बरोबर बसतो का. आणि म्हणून भट्टोबासांनी काय केलेलं आहे, स्वतःवर घेतलं की असती परी ही माझ्यासाठीच देवाने सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं स्वीकारताना भट्टोबासांना दुःख होतं आहे. आजही अनेक लोक बरं का नावं ठेवतात की अधिकरणं एवढं भजन पूजन स्वीकारतात वगैरे असं नावं ठेवल्या जातात. परंतु लक्षात घ्यायचं की जेव्हा केव्हा त्यांचं पूजन केलं जातं त्यावेळेला अधिकरणं जे असतात ते स्मरण करत असतात, नामस्मरण त्यांचं सुरू असतं आणि ते देवाला आठवत असतात. ते जेही तुम्ही काही देता त्यांची देवाला प्रार्थना असते, मनात दुःखही असतं ते की बाबा हे या सगळ्याच्या योग्य मी नाही. जसं निळभट्टांना ते दिलं, ते म्हणाले मी या योग्य नाही, आमच्या स्वामींनाच याचं पूजन आम्हाला करायचं आहे. तशा पद्धतीने त्या ठिकाणी ते अधिकरणांचं मानसिके स्मरण आणि ते दुःख त्यांचं सुरू असते, विनंती सुरू असते. तुम्ही एखाद्या वेळेस काहीतरी आरती ओवाळता वगैरे त्या पूजन करता, त्यावेळी ज्यांचं पूजन करतात ते हात जोडतात. ते हात कोणाला जोडतात, तुम्हाला जोडतात का ते? कारण पूजन करणारेच त्यांना दंडवत करतायत, ते हे त्यांना का हात जोडतील? ते हात जोडत असतात परमेश्वराला की हे जी आरती ओवाळत आहेत ही आरती ही माझ्यासाठी नसून ही आपणच स्वीकारा. आपल्याकडे जे आलं हे सकळ देवाचे, देव देईल ते आपले आणि आपले जे आहे ते परत देवाचेच. म्हणजे आपल्याला जेवढं येतं ते सगळं देवाचं आहे, कारण की त्यांच्या नावामुळे येतं. जर का त्यांचं नाव जर का आम्हाला नसेल तर आमचं कोणी भजन पूजन काही करणार नाही. ते भजन पूजन करण्यामागे कारण आहे की देवाचं नाव लागलेलं आहे. असतं ना, जसं एखादी सौभाग्यवती असते, तिला मंगल कार्याच्या तिथे ठिकाणी मान सन्मान असतो. कुणामुळे असतो? त्या पतीमुळे असतं. आणि जर का ती हातरीती असेल, विधवा असेल, तर तिला तो मान मिळतो का? म्हणजे तिचा तो मान जो तिला मिळतो हा वैयक्तिक तिच्यामुळे नुसता नाही तर तिच्या पतीच्या नावामुळे पण आहे, सौभाग्यामुळे पण आहे. आणि पती नसेल तर तो मान नाही. तसं आम्हाला जो मान आहे तो नित्य पती परमेश्वरामुळे तो मान आहे. आणि म्हणून जे काही येतं हे त्यांच्या नावे येतं. जरी म्हटले की नाही आम्ही ज्ञानाचं पूजन करतो, तर ज्ञानही त्यांचंच आहे, आमचा त्या ज्ञानावर तसा काही हक्क नाही, म्हणजे आमची मालकी नाही आहे त्याच्यावर. आमच्याकडे ते ज्ञान एवढ्यासाठीच आहे की आम्ही त्या ज्ञानाचं आचरण करावं, योग्य व्हावं. विशेष ज्ञानाच्या पांती ते ज्ञान काढून घेतात परमेश्वर. ते ज्ञान जे साधन आहे
हे सगळं साधन काढून घेतात, त्याचे ज्ञान साधनही काढून घेतात. म्हणजे ते ज्ञान आम्हाला योग्य होण्यापुरतंच दिलेलं आहे, त्याच्यावर सर्वस्वी हक्क परमेश्वराचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांचंही पूजन आपण करतो त्या व्यक्तीचं पूजन आपण करत नाही, आणि ज्यांचं पूजन तुम्ही करत असतात ते देखील माझं पूजन होतंय अशा हिशोबाने, अशा त्या भावनेने ते बसलेले नसतात. त्यांचं असतं की हे सगळं देवा तुम्ही स्वीकारा, या आरतीच्या योग्य मी नाही, तुम्ही आहात, फुलांच्या योग्य मी नाही, हे सर्व देवाला अर्पण मला जे आलेलं आहे. जसं की मला कोणी हार तर मी घेत नाही, पण कोणी दिलाच तर तुम्ही हातात घेतो, किंवा फुलं आहेत ती फुलं हातात घ्यायची आणि ती विशेषावर व्हायला सांगायची. कोणी म्हणा मग हे तुम्हाला दिलेत, मग तुम्ही विशेषाला कसं वाहता? आता द्रव्य नाही का आपण वाहत आहे ना, आम्हाला समजा दक्षिणा आली ते आम्ही विड्यावर ठेवतोच की नाही, ते जसं देता येतं तसं हे पण देता येतं. आता हे पण मी कुठून शिकलेलो आहे, म्हणजे मामाजींकडे कोणीतरी एकदा गुलाबाची फुलं असे वाहत होते, त्यांनी म्हटलं माझ्याकडे द्या, हातामध्ये द्या सगळे. त्यांनी ते त्यांच्या हातामध्ये सगळी फुलं घेतली आणि तशीच त्यांची देवपूजेची पेटी आहे त्या पेटीवर सांगितलं हां तिथे देवपूजेवर हे वाहून द्या तिकडे. म्हणजे ते बघितलं की हा हे आपल्याला असंही करता येतं बरं का. आपल्याकडे जे येणारी फुलं आहेत ती किती सेकंद आपण आपल्याकडे ठेवतो, किंवा हार असेल, हार व्हायला मला हा किती सेकंद मी गळ्यात घालतो, 5 सेकंदाच्या आत लगेच तो काढला जातो. तुम्ही निरीक्षण करून बघा कोणाच्याही गळ्यामध्ये हार टाकल्यावर, मग तो हार जो आहे तो निकामी झाला, आता तो कशाच्याच उपयोगी येत नाही. मग त्याच्यापेक्षा तो आपण घेण्यापेक्षा, ती फुलं आपण घेण्यापेक्षा आपल्याकडे ती वाहण्यासाठी म्हणून घ्यायची की ठीक आहे हे मला द्या, मी स्थानाकडे चाललेलो आहे तिथे वाहून देईन, किंवा मंदिरामध्ये हे वाहून देईन, विशेषावर हे वाहून देईन. आणि विशेषाला पण जे वाहतो, स्थानाला पण जे वाहतो, ते विशेषाला वाहणे नाही आहे, ते स्थानाला वाहणे नाही आहे. त्या अनुषंगाने देवालाच व्हायचं आहे की कधी काळी आमचे स्वामी इथे आलेले होते, किंवा हे जे विशेष आहेत त्यांना आमच्या स्वामींनी एकेकाळी स्पर्श केलेला आहे, संबंध दिलेला आहे. आणि म्हणून ती आठवण करून परमेश्वराचं ते त्या ठिकाणी येणं, हे सगळं आठवून वगैरे ते व्हायचं आहे. जणू देवा आपणच याचा स्वीकार करा, या स्थानाच्या ठिकाणी आपण केव्हा काळी आलेले होता, तशाच प्रकारे मी आपणच इथे आहात असं म्हणून आपल्याला अर्पण करत आहे. म्हणजे आठवण मात्र परमेश्वर अवताराची करायची. वाहत जरी तुम्ही स्थानाला असले तरी आठवण मात्र परमेश्वराची. ते तुम्हाला तिथे म्हणजे तिथे परमेश्वर असे भासले पाहिजेत, ईश्वर अवतार भासले पाहिजेत. आरती जी वळतो आपण ती स्थानाला नव्हे, तर त्या ठिकाणी स्वामी प्रत्यक्ष जसं त्या काळी बसले होते तसं आता बसलेले आहेत, किंवा मनुष्य वेशानुरूप आत्ता जिथे कुठे आहेत स्वामी तिथे बसलेले आहेत, आणि आम्ही स्वामींना आरती ओवाळत आहोत. अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी आणून ती आरती ओवाळायची, ते फुलं अर्पण करायची आहेत. तो उपहार जो दाखवतो तो देखील तशाच प्रकारे आपल्याला दाखवायचा आहे. आणि म्हणून आपल्याला स्थानाच्या ठिकाणी क्रिया करताना, विशेषांच्या ठिकाणी क्रिया करताना या काळज्या घेतल्या पाहिजेत. एखाद्या अधिकरणादी ठिकाणी क्रिया करताना सुद्धा तसंच आहे की आम्ही प्रत्यक्ष काही देवाचं पूजन नाही करू शकत, परंतु यांच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत आपण पोचवू. कारण की साधन कशाला म्हणतात? साध्या ते दे, ते जे ते साध्याला जे देणार आहे. आता साधू किंवा अधिकरण किंवा वासनिक हे साधन येतात, हे साधनच आम्हाला साध्यापर्यंत घेऊन जाणार. आता परमेश्वर अवतार हे साध्य आहेत. आता जर का परमेश्वर अवतार प्राप्त झाल्यानंतर परमेश्वर अवतार देखील साधनच आहेत, आणि मग ते साध्याला नेणार आहेत. कैवल्यदाता हा, मोक्षदाता हा, ऐसी ज्ञानी अशी प्रतीती. आणि म्हणून साधनाच्याच माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून आम्ही गुरुनिमित्त अधिकरण यांचं भजन पूजन जे आहे ते करत असतो. आमचे स्वामी सांगतात अधिकरण भज्य होय, पूज्य होय. तुमच्यासाठी अधिकरण कसे पाहिजेत? तुमच्यासाठी एखादे वासनिक कसे पाहिजेत? वासनिक देखील
जो ईश्वरात अनुचरण करत आहे, जो नामस्मरण करत आहे, विधीचर्या जो त्याच्या पद्धतीने त्याच्या परीने करत आहे, तो देखील आमच्यासाठी भजनीय पूजनीय आहे. भजनीय म्हणजे आम्ही इतरत्र अन्य ठिकाणी अज्ञान व्यक्तींना जीव घालण्यापेक्षा, अन्य भजन देवता भजन करण्यापेक्षा येथीचा जो आहे त्याशी जर का आपण भजन जर का घातलं तर कुठेतरी कन्वेची निष्पत्ती होते, किंवा तीच प्रतिकारंता वाढत वाढत वासनिकापासून पुढे जाईल, अनुसरल्यापर्यंत जाईल. आणि म्हणून त्या ठिकाणी देखील ती क्रिया आम्हाला करायची आहे. स्वामींनी सांगितलं आम्हाला की अधिकरण भज्य होय पूज्य होय. आणि दुसरीकडे अधिकरणांना किंवा जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांना कुठलं वचन सांगितलं? पूजा पुरस्कार न स्वीकारावे. आता हे दोन्ही विरोधक वचन आहेत की नाही? तुम्हाला सांगितलं पूजा पुरस्कार करा आणि आम्हाला सांगितलं पूजा पुरस्कार स्वीकारू नका. म्हणजे स्वीकारू नका म्हणजे तुम्ही हे माझं म्हणून स्वीकारू नका. मी त्या दिवशी सांगितलं ना, आपल्याकडे जे पण आलं ते दुसऱ्यांना देण्यासाठी. माझ्याकडे जर काही कधी चांगली वस्तू आली ते मी बघतो, अरे वा चांगली वस्तू आहे बरं का ही, आता आपल्याला काय करता येईल, हे कुठल्या तरी प्रतिष्ठित अधिकरणं वगैरे जे आहेत त्यांना हे आपल्याला देता येईल, एखाद्या मार्गामध्ये आम्हाला ते देता येईल. आमच्याकडे काही वस्तू आली की असं वाटतं रे हे कुठल्या मार्गात देता येईल आपल्याला, ते आपल्या उपयोगाच्यासाठी नाही आहे, ही कुठेतरी मार्गोपयोगी देण्यासाठी म्हणून ते आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे. म्हणून ते पूजा पुरस्कार न स्वीकारावे म्हणजे काय? त्या ठिकाणी ते स्वीकारत असताना हे माझ्यासाठी नाहीच, मुळी हे देवासाठीच आहे. एखादी वस्तू आली तर ती घेताना ही माझ्यासाठी नाहीच आहे, ही देवासाठी आहे. एखादं वस्त्र आलं हे तर माझ्यासाठी नाही आहे, हे परमार्गी देण्यासाठी म्हणूनच आहे. अशा प्रकारे घ्यायचं पण आहे, परंतु माझ्या वैयक्तिक कारणासाठी मला ते स्वीकारायचं नाही आहे, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की द्या. का द्या? कारण की ते पुढे दिल्या जाणार आहे, ते परमार्गामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. आपण जेवढं अधिकरणांना देतो तेवढे अधिकरण स्वतः उपयोगात आणतात का? तुम्ही भरपूर फळं दिले, दिवसभरात 100 फळं त्यांना भेटली, 100 फळं खातात का ते? नाही. ते 100 फळं ते खात जरी नसले तरी परमार्गाच्या उपयोगी आहेत, मार्गातल्या आशक्तांच्या उपयोगी ते जात आहेत, म्हणजे ते वाईटाच्या उपयोगी जात नाही, हे लक्षात घ्यायचं. कधीकधी असं पण असतं बरं का, थोडंसं अन्नदानाचं आपल्याला थोडे 2 पैसे जास्त दिसतात त्याच्यामध्ये, पण ते काही वाया जाणार आहेत का? ते 2 पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवले तर ते नक्कीच वाया जाणार आहेत, ते प्रपंचाच्याच उपयोगी जाणार आहेत. पण परमार्गी ते गेले जरी तरी त्याचा अनुपयोग होणार नाही, त्याचा उपयोगच होणार आहे. आणि म्हणून त्याही गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जसं मला कोणीतरी सांगितलं की आम्ही पंक्तीचं द्रव्य आम्हाला वाटलं की एवढं एवढं होणार आहे, पण त्याच्यापेक्षा 1000 रुपये जास्त कमीच बिल आलं ते. मग आता मी तर त्या हिशोबाने नेलेलं होतं की एवढं द्यायचंच आहे, पण त्याहीपेक्षा कमी खर्च आला, पण मी देताना तेवढं जेवढं नेलं तेवढं त्यांना दिलं. ते म्हणाले एवढे होत नाहीत, हे तर एवढेच होतात, ते तुम्ही जास्त का देताय? ते म्हणे मी हे द्रव्य परमार्गी उपयोगासाठी आणलेलं आहे, हे जर का मी घरी नेलं ते प्रपंचात उपयोगी जाईल, म्हणजे एवढं जे काही मूल्य आहे हे ईश्वराच्या ठिकाणी उपयोगी जावं असं मला वाटतं. ते हे द्रव्य तुम्ही अधिकचं घ्या आणि हे परमार्गी उपयोगी लावा. आणि घरी नेलं तर काय होईल बरं? घरी नेलं तर प्रपंचामध्ये निघून जाईल ते. जसं आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे ते स्वीकारलं. धानाईसाच्या वाड्यामध्ये स्वामी गेलेले आहेत, द्वयपूजन त्यांनी केले आणि द्वयपूजन स्वामींनी स्वीकारले, घेतले. हां, पूजन घेतलं, परंतु ते द्रव्य अलंकार स्वीकारले नाहीत, ते तिथेच ठेवले. पण देवा हे आपलं नाही, हे राहू द्या तुमच्याकडे. ते म्हणाले देवा हे चंडीस म्हणजे हे अर्पण केलेलं आहे, आता हे आम्ही परत घेणार नाही. आपण नाही का विडा वाहिला की फळं परत घेऊन घेतो, मला प्रसाद द्या म्हणून, मी हे वाहिलेलं आहे वगैरे, पण जे वाहिलेलं आहे ते आपल्याला परत घेता येत नाही. आणि जे परत आपण घेतो ते वाहिलेलं नसतं बरं का. ह्याचा अर्थ आपण ते घेतोय म्हणजे ते वाहिलेलं नाही.
जे वाहिलेलं आहे ते परत घ्यायचंच नाही आपल्याला. मग ते म्हणतात, स्वामी म्हणतात की नाही हे राहू द्या तुमच्याकडे. परंतु त्यांनी काही ते त्यांच्या तिजोरीमध्ये टाकलं नाही. ते त्यांनी काय केलं, त्या ज्या देवतेचं ते भजन पूजन करत होते त्या देवतेच्या त्या मंदिराच्या उपयोगी त्यांनी ते लावलेलं आहे. अर्थातच जे अर्पण केलेलं आहे ते अशा पद्धतीने अर्पण करायचं. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य भटोबास म्हणतात की मला देवाने असती परी आचरण करायला सांगितलेली आहे. परंतु काय आहे की जे अधिकरणं आहेत त्यांना ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्याही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. असती परी म्हणजे नित्यविधी आहे, परंतु अधिकरणं म्हटल्यानंतर त्यांना निमित्तविधीशी जोडून राहावं लागतं. म्हणजे अस्तिपरी म्हणजे एकांक आहे आणि अधिकरणं म्हटल्यानंतर एकांक नाही चालत. त्या ठिकाणी मार्गमंडळी आहे, धर्माधर ज्यांना त्यांनी दिलेला आहे, ती सर्व साधक वर्ग त्यांच्याकडे आहेत. मार्गदर्शन कुणाला तरी करावं लागतंय म्हणजे इत्यादी सगळ्या जबाबदाऱ्या देखील देवाने दिलेल्या आहेत, है ना. अधिकरण कोणी पण होऊ शकत नाही, मार्गाचा प्रमुख कुणी पण होऊ शकत नाही बरं का. एखादा ज्ञानी व्यक्ती असतील परंतु ते मार्गाचे प्रमुख नाही होऊ शकत. आणि एखादीच व्यक्ती असते ज्यांच्याकडे ज्ञानही आहे, आचरणही आहे आणि 4 लोक सांभाळण्याचा एक जबाबदारीचा भागही परमेश्वर त्यांना देतात. हा भाग सगळ्यांनाच मिळत नाही, क्वचित लोकांना तो मिळत असतो. आणि म्हणून अधिकरणं सगळेच नाही आहेत, क्वचितच अधिकरणं आपल्याला बघायला मिळतात. कारण की देवाने त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली म्हणून त्यांना दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. म्हणून त्यांच्यासाठी ते वचन आहे की पूजा पुरस्कार होईल, परंतु तो तुम्ही अशा पद्धतीने त्याचा आनंद घ्यायचा नाही आहे. आणि म्हणून कुणाचंही पूजा पुरस्कार होताना त्यांच्या हातात एक तर गाठी असते किंवा त्यांचं स्मरण सुरू असतं आणि त्यामध्ये दुःखही असतं की खरोखरच आपण या योग्य नाही, अशा प्रकारचा भाव त्यांच्याकडे आहे. तोच भाव भट्टोबासांकडे आत्ता या ठिकाणी आहे. आणि ते उगेची राहिले म्हणजे भट्टोबास रोज पूजन स्वीकारतच आहेत आणि रोजही त्यांना ते दुःख होतच आहे. परंतु हे देवानी आता हे केलेलं आहे म्हणून. आणि त्यावेळेला आता इथे काय झालं, दुःख अधिक होऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते सगळं थांबवलेलं आहे. चुली भानवसी निषेधपूर्वक भिक्षुत्व ज्ञान करणे, 41 क्रमांकाची स्मृती. चुली भानवसी निषेधपूर्वक म्हणजे कायमस्वरूपीच्या चुली भानवसी म्हणजे स्वयंपाकघर वगैरे निषेधपूर्वक भिक्षुत्व ज्ञान करणे, भिक्षुत्वाचं ज्ञान भट्टोबासांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे जे चर्यावंत आहे, जे एकांकामध्ये आहेत. परत इथे असा फरक आहे बरं का. आपण काय करतो की एकदम लगेच चुका काढायला सुरुवात करतो ना, की आता इथे भट्टोबासांनी पूजा नाही स्वीकारली, बाकीचे कस काय बरं पूजा स्वीकारत राहतात, स्वतःचं पूजन लगेच आपण चुका काढायला लागतो. परंतु नित्यविधी आणि निमित्तविधी असा फरक लक्षात घ्यायचा. तुम्ही नित्यविधीमध्ये जेव्हा असता तर खूपशा गोष्टी तुम्हाला स्वीकारायच्याच नाही आहेत, पण निमित्तविधीमध्ये असता तेव्हा काही गोष्टी व्यवहार म्हणून ते होऊ द्यायच्या असतात, परंतु तुम्ही मात्र त्या स्वीकारण्याच्या भूमिकेमध्ये नसावं. तसं आता इथे पण जे एकांकामध्ये आहेत त्यांनी मात्र कायमस्वरूपीचं ते चुली भानवसी वगैरे असं करू नये. परंतु निमित्तविधी आहे, मार्ग आहे, मग त्यावेळेला मात्र काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. जसं दुष्काळ पडलेला आहे, मार्गमंडळी आहे, त्यावेळी भट्टोबासांकडे असलेल्या म्हातारधामाचा उपयोग झाला. म्हणजे एक वेळचं जे पचन आहे म्हणजे भोजन तयार करण्याची प्रक्रिया आश्रमामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे जर का 500 लोक आहेत मार्गामध्ये तर 500 लोक भिक्षेला जाऊ शकतात का? 500 लोक जर का भिक्षेला गेले तर कसं होईल? म्हणून ते त्यामध्ये सुद्धा अधिकरणांना त्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मग काही अर्धनिम्म आश्रमात तयार होईल आणि अर्धनिम्म भिक्षेतनं येईल, असं बरोबर तो समतोल राखावा लागत असतो. आणि म्हणून इथे सांगितलं की एकू दिसू भटोबासी म्हणितले. एक दिवशी भटोबास म्हणतात की महात्मा चुली भानवसी न घालाविया. महात्मा जे भिक्षुक आहेत, साधू आहेत, त्यांनी चुली भानवसी म्हणजे कायमस्वरूपाचं ते सगळं तयार करून ठेवायचं नाही.
प्रस्तावा पडेल. आता बघा, प्रस्तावा पडेल लगेच इथे या स्मृतीमध्येच तो अर्थ येऊन गेला की प्रस्तावा पडला म्हणजे जर का कोणी अभ्यागत आले किंवा कोणी आशक्त जर का प्राप्त झाले तर मग काय करावा, इटोला मांडावा. म्हणजे तात्पुरती चूल, तात्पुरती चूल मांडल्या जाते ना लगेच. 3 विटा ठेवल्या, 3 दगड ठेवले की लगेच ते सरपण वगैरे जमा केलं, विस्तव केला आणि त्याच्यावर ते तयार केलं जातं. परंतु तो इटोला कसा आहे, तो कायमस्वरूपी नाही आहे, तो तेवढ्या पुरता आहे. कायमस्वरूपी असेल तर ते बरोबर ते सारवून माती बिती सगळं करून ती अशी ती चूल तयार केल्या जात असते. तशा पद्धतीने नव्हे तर एक प्रसंगोचित तो इटोला मांडावा. अभ्यागते येतील. का बरं हे इटोला मांडायचा ना, अभ्यागते आली आहेत किंवा अभ्यागत येणार आहेत म्हणून त्या ठिकाणी तसं ते व्यवस्थापन करावं. रोटिया भरीत करावे, आणि रोटिया भरीत करायचं. काय सांगितलेलं आहे, आता हे एकांकातल्या पुरुषाचं नाही आहे, एकांकातले आहेत ते, त्यांच्याकडे जर का अभ्यागत प्राप्त झाले तर ते भिक्षेला जातील आणि त्यांच्यासाठी त्यांची पण भिक्षा घेऊन येतील. पण हे भिक्षा अवसरकाळीचं झालं, भिक्षा अवसर टळून गेलेला आहे. आता 5 वाजता आहेत किंवा 4 वाजता आहेत संध्याकाळचे, मग तेव्हा कसं, मग त्या वेळेला म्हणा किंवा काहीतरी निमित्तविधीमध्ये आपण आहोत तेव्हा म्हणा, आणि तेव्हा जर का अभ्यागत आले वगैरे आहेत काही, तर रोटिया भरीत करावे. रोटिया भरीत का, कारण की चुलीवर एकावरती तव्यावरती चपात्या होणार, रोटिया होणार, भाकरी होतील, आणि चुलीमध्ये ते जर का वांगे टाकून दिली तर काय होतात आहे, ती वांगी पण एकीकडे भाजल्या जातात. त्याच्यासाठी वेगळा विस्तव नाही, त्याच्यासाठी वेगळा वेळ काही लागण्याची आवश्यकता, एकाच प्रक्रियेमध्ये ते सगळं होणार आहे. म्हणून रोटिया भरीत करावे. सवया सरवळ्या काळू जाऊ नेदावा. म्हणजे इतर काही पदार्थ बनवण्यामध्ये आपला वेळ अधिक प्रमाणामध्ये जाऊ देऊ नये. कमी वेळामध्ये जे होतंय ते लवकर लवकर करायचं. खूप वेळेला असं होतं की काही ठिकाणी भोजनाला गेल्यानंतर एवढे पदार्थ असतात, मुख्य पदार्थ सोडून एवढे पदार्थ असतात, आणि ते याच भागामध्ये बरं का, याच भागामध्ये ते 2-3 प्रकारच्या चटण्या, ठेसा, त्याच्यानंतर लोणचं, पापड, त्याच्यानंतर अजून परत काहीतरी ते पालेभाज्यांचं सलाद असणार आहे, काकडी, बीट, मुळा, हे सगळं, कांदा, पापड, वेगवेगळ्या प्रकारचे, भाकऱ्या, तर म्हणजे भाकऱ्या पण 2-3 प्रकारच्या भाकऱ्या, आणि परत चपाती पण त्याच्यामध्ये, वरण, कढी, डाळ भाजी, आणि परत अजून एक सुकी भाजी. म्हणजे हे नुसतं असं बघितलं ना तरी पण पोट भरून जातं. काही वेळेला असं जेवण बघितलं तरी पोट भरतं, एवढं जेवण असतं. म्हणजे हे काय आहे की याच्यामध्ये बनवणाऱ्याचा भरपूरसा वेळ जो आहे तो जात असतो, आणि त्यातले निम्मे पदार्थ काढून ठेवले जातात. हा एक म्हणजे वाया का जातं ते, कारण की त्यातले निम्मे पदार्थ ते भोजन करणारे काढूनच ठेवतात, ते खातच नाहीत ते. मग त्या अनुषंगाने जे भोजन करायला येणार आहेत त्यांना त्यांचं पथ्य पाणी विचारावं आणि तेवढंच भोजन तयार करावं. त्यांना जेवढे लागतात तेवढेच पदार्थ किंवा तेच पदार्थ तयार करावे, म्हणजे तुमचा बनवण्यात अधिक वेळ जात नाही. आणि जास्तीत जास्त आपल्याकडे कोणी अधिकरणं वगैरे येत असतील तर काय होतं की साहजिकच आपल्याला वाटतं की त्यांचं भजन पूजन केलं पाहिजे, त्यांचं आगत स्वागत सगळं, परंतु त्याच्यामध्ये खूप वेळ निघून जातो. कधी कधी काही गोष्टी आवश्यक नसतात. आता मी जातो कुठे तर ते पाय धुण्याची प्रथा या भागामध्ये आहे. कुठे जेवढ्या घरी जाणार तेवढ्या घरी पाय धुतले जातात, परंतु थंडी असेल तर ते थंड पाण्याने जेव्हा पाय धुतल्या जातात तेव्हा ती सेवा असते का ते काय असतं माहिती नाही. परंतु जर का थंडी आहे तर थंड पाण्याने पाय धुतले पाहिजेत का? नाही. मग उष्णच पाणी असलं पाहिजे तर ती श्रमनिवृत्ती होईल, नाही तर उलट श्रम होतील त्यांना अजून. म्हणजे इत्यादी प्रकारे समजा कधी कधी आवश्यकता नसते थंडीच्या दिवसामध्ये,
म्हणजे त्यामध्ये अधिक आपला वेळ घालवायचा नाही. जास्तीत जास्त वेळ धर्मचर्चेला, काही विशिष्ट तुम्ही काही आगस्वागत केलं आणि त्यानंतर त्यांचं भोजन आदी वगैरे आटपत नाही तोपर्यंत लगेच तुम्ही रिकामे झाले पाहिजेत. कशा अर्थी? धर्मचर्चा करण्याअर्थी. आपल्या घरी आलेल्या अधिकरणांना, साधूंना एक तरी प्रश्न आपण शास्त्रातला विचारला पाहिजे. 5 मिनिटं का होईना धर्मचर्चा आपल्याकडे झाली पाहिजे. वासनिक जर का आले तेव्हा पण 5-10 मिनिटं का होईना आमच्या घरामध्ये धर्मवार्ता झाली पाहिजे. आणि धर्मवार्ता प्रसंगी स्वामींचं अवस्थान असतं, हे लक्षात घ्या. तुम्ही खूप मोठा उपार केला म्हणून देव येत नसतात, परंतु खूप छोटी चर्चा जरी केली तुम्ही 5 मिनिटाची, तरी धर्मवार्ता प्रसंगी परमेश्वराची कृपा, दृष्टी, प्रसन्नता अवस्थान आपल्या घरामध्ये होतं, आपल्या मनामध्ये होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी भट्टोबासांनी जे सांगितलेलं आहे ते आटोपतं घ्यायला, म्हणजे आटपा पटापट आटपा असं नाही आहे. हे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्ही करा, की जेणेकरून तुमचा जो वेळ आहे तो वाया गेला नाही पाहिजे. म्हणजे हे आश्रमस्थ लोकांसाठी देखील आहे. म्हणून आधीच्या काळामध्ये किंवा आत्तापर्यंत तुम्हाला असं बघायला मिळेल की मार्गामध्ये फक्त एकच वेळ भोजन बनतं बरं का, फक्त दुपारीच जेवण बनतं. बाकी 2 टाईम जेवण बनत नाही. ते दोन्ही टायमाचं जेवण एकदाच बनवतात. म्हणजे आम्ही संवत्सरला होतो तर एकच भाजी बनायची दिवसभरामध्ये, दुपारी फक्त तीच भाजी संध्याकाळी यायची आणि तीच भाजी उद्या सकाळी नाश्त्याला यायची. म्हणजे ते भाजी बनवणं हे थोडंसं मोठं कार्य आहे ना. तेवढ्या लोकांची रोजची 200 ते 250 लोकांची भाजी बनवायची आहे, चातुष्ट बनवायचं आहे. मग त्याच्यामध्ये बनवणाऱ्याचा कितीतरी वेळ जातोय आणि जे बनवणारे त्यांना अभ्यास पण आहे, म्हणून एकदाच भाजी बनणार. आता कधी कधी काय व्हायचं की उन्हाळी दिवस असेल तर संध्याकाळी ती भाजी झाली, उद्या सकाळपर्यंत ती भाजी विटायची. विटली तर काय करायचं, त्या भाजीचे धपाटे बनवून यायचे, ते फेकायचं नाही. म्हणजे असं मार्गामध्ये क्रम आहे. मला आता काही बायांनी प्रश्न जास्त जर का जेवण झालं तर आम्ही ते गाईला टाकतो, याला देतो, त्याला देतो, कसं करायचं? म्हटलं बाबा आम्ही तर विटलेल्या भाजीचे धपाटे खाल्लेले आहेत, आम्ही कसं सांगायचं मला गाईला घाला किंवा ह्याला द्या त्याला द्या? खायचं ते नाही, तरी पण जास्त असेल तर, तरी पण जास्त जरी असेल तरी खायचं, टिकवा ते, अजून त्याला गरम करा, संध्याकाळी खाता येतं ते परत. आणि तेवढं शिल्लक राहील एवढं बनवूच नका, म्हणजे बनवताना त्याचं प्रमाण ठेवा. परंतु मात्र मार्गामध्ये अजिबात वाया जाऊ देत नाहीत. ते पूर्णच्या पूर्ण जे अन्न आहे ते उपयोगी लावतात. आपला सांगण्याचा विषय होता की एकच वेळ भोजन तयार होणार. भाकऱ्या जर का कमी पडल्या तर संध्याकाळी बनतील किंवा उद्याच्या भाकऱ्या वेगळ्या असतील नाश्त्याच्या. नाश्त्याला पण भाकरी भाजीच, संध्याकाळी पण भाजी भाकरीच आणि दुपारी पण भाजी भाकरीच. कारण की पंगत जी आहे ती पण कमीच प्रमाणामध्ये असायची, रोज पंक्ती नसायच्या. म्हणजे इत्यादी प्रकारे बाबासुद्धा बनवणारा जो काही परिवार आहे, महिला वर्ग आहेत, त्यांच्याही अभ्यासाचा विचार करूनच पदार्थ ठेवत असायचे की त्यांचा वेळ जास्त पदार्थ बनवण्यातच गेला नाही पाहिजे. त्यांच्याकडे पण अभ्यास आहे, घोग त्यांना घ्यावा लागतो, पोथीला त्यांना यावं लागतं. म्हणजे अधिकरण असल्यानंतर एवढा सगळा विचार जो आहे तो करावा लागतो. तोच विचार आमचे आचार्य भट्टोबास करतात की सरळी सरवळिया सवया सरवळिया काळू जाऊ नेदावा. म्हणजे असं सगळंच बनवत बसण्यामध्ये वेळ घालवू नका. वाया वाया शिवणे न करावे, वाया वाया शिवणकाम करत बसायचं नाही है ना. महिलांना खास करून ती सवय असते की त्याच्यावर काहीतरी कलाकृती करणे. वाया वाया शिवणे म्हणजे काय, जे वस्त्र फाटलेलं आहे ते तर शिवावं लागणारच आहे, पण त्या वस्त्रावर जे काही नक्षीकाम केलं जातं ना सुई दोऱ्यानी वगैरे, ते मात्र सतत करत बसायचं नाही. आवश्यक असेल वगैरे त्याच वेळेला ते करावं, एरवी ते करू नये. काळू व्रथान धाडावा, आणि काळ म्हणजे वेळ वाया घालवू नका. कोण सांगतं हे?
बटोबा सांगतात. कोणाला सांगतात? आपल्याला सर्वांना सांगतात. हे फक्त स्मृतीस्थळातल्या लोकांसाठी नाही आहे, स्मृतीस्थळ ऐकणाऱ्या सगळ्या लोकांसाठी आहे. महानुभाव पंथातल्या सर्व साधकांसाठी आहे की काळ वाया घालवू नका. मी परत एकदा सांगेन, आपण जी अन्यवार्ता करतो ना त्याच्यात खूप वेळ जातो आपला वाया, काही उपयोगाचं येत नाही. परमेश्वर अप्रसन्न होतात. आपल्याला अन्यवार्ता करताना असं इथं जाणवलं पाहिजे की देव माझ्यावर अप्रसन्न आहेत, देव माझ्यावर उदास आहेत. एरवी आपण शेज नाही केली तर लगेच स्वप्न पडतात आपल्याला, पण अन्यवार्ता करण्याचं काहीच आपल्याला कळत नाही का? धर्मवार्ता ही जास्तीत जास्त करणं, ह्याला काळ उपयोगी लावणं असं म्हणतात. धर्मवार्ता करायला कोण नाही आहे. तुम्ही स्मरण करता ना, नाम घेता तुम्ही देवाचं, ही सुद्धा धर्मवार्ताच आहे. असं नाही आहे की धर्मवार्ता म्हणजे वचनावर बोलायचं आहे, लिळेवर बोलायचं आहे. हे तुम्ही स्मरण करताना, देव आठवताना, ही सुद्धा धर्मवार्ताच आहे. तुम्ही एकांतात लीळा वाचता एकटे बसून, तीही धर्मवार्ताच आहे. स्मृतीस्थळ वाचता, ही सुद्धा धर्मवार्ताच आहे. तुम्ही देवाच्या लीळा नुसतं चिंतन करता, आठवता, ही सुद्धा धर्मवार्ताच आहे. विधीपूर्वक स्थान वंदन, विशेष वंदन, प्रसाद वंदन विधीपूर्वक, हे सुद्धा काय आहे? विधीमध्येच मोडणार आहे. ती सुद्धा धर्मवार्तेमध्येच मोडल्या जात आहे. नुसतं आमका महिना आहे म्हणून त्यासाठी जाणे ते नाही. ते म्हटले की नाही याच महिन्यात जावं लागेल आम्हाला पांचाळेश्वरला, का? ते मार्गशीर्ष महिना संपून जाईल. मार्गशीर्ष महिना संपू द्या, पण आमच्या दत्तात्रेयांचा अवतार चतुर्युगी आहे ना, 4ही युगामध्ये आहेत आमच्यासाठी ते, तर ते तेवढ्याच महिन्यापुरतं नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे अन्यथा ज्ञानपूर्वक करत असाल तर ते धर्मवार्तेमध्ये मोडत नाही. ईश्वराच्या संबंधित स्थानाला आम्हाला कधीही जाता आलं पाहिजे. त्याच्यासाठी स्वामी सांगतात नित्य जा. येथीच्या संबंधाकडे तेथील ओटे गोटे आधी करून तुम्हा नमस्कारणी किंगा, पण त्याच्यासाठी काळ वेळ देवाने सांगितलंच नाही. अमक्याच महिन्यात जा, अमक्याच दिवशी जा आणि अमक्याच वेळात जा, असं काही सांगितलेलं नाही. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, परंतु काळ वृथा न धाडावा. आपला वेळ, साधकांचा वेळ, मग ते प्रपंचातील लोक का असेनात, ते म्हणाले नाही आम्हाला सकाळी कामाला जावं लागतं. कामाला जाताना आपण रिकामेच असतो ना, आपण गाडी चालवतो आहोत किंवा कुठल्या तरी वाहनामध्ये बसून चाललेलो आहोत, आपण रिकामेच आहोत त्यावेळी दुसरं काही काम आहे का? मनाला काहीच काम नाही आहे. त्यावेळेला तुम्ही मानसिके स्मरण तुमचं चालू ठेवू शकता, लीळा चिंतन तुमचं चालू ठेवू शकता. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आपण ईश्वराच्याच उपयोगी लावला पाहिजे. त्या दिवशी कोणी म्हणत होतं की ते सांगितलं की चप्पल घालून स्मरण करायचं नाही, म्हणजे जेवढा वेळ चप्पल घातली तेवढा वेळ आपला वाया गेला. म्हणजे तसं नाही. तुम्ही दिवसभरामध्ये आणि 24 तासामध्ये जिथे कुठे असाल तिथे देव आठवल्याच गेला पाहिजे, वेळ वाया न धाडावा. आता हे भट्टोबासांनी पण सांगितलं, निरंतर परमेश्वरा ते आठवावे आणि निरंतर परमेश्वराचा विरहो भावावा. वचन आहे स्वामींचं, निरंतर. आणि 5वे ते निरंतर आणि अष्टोप्रहर स्मरण, हे सगळं 24 तासाचं गणित आहे. हे दिवसभरातल्या फक्त विशिष्ट वेळेचं गणित नाही. सुई संग्रह न व्हावा आणि सुई संग्रह हो. ज्यांनी आलिंबनाचा त्याग केलेला आहे त्यांनी उगाच वस्तू जमा करून ठेवायच्या नाहीत. आलिंबन कशाला म्हणतात? निरालंबी सांगितलं. आणि आलिंबन म्हणजे काय आहे की निरर्थक वस्तूंचा संग्रह. तुम्ही तुमच्या जर का घरी गेलात तर घरी एक छोटासा माळा असतो, तो माळा जर का तुम्ही काढलात, त्यातलं साहित्य, त्यातल्या जवळजवळ 4-5 वस्तू तुमच्या काहीच कामाच्या नसतात, ते तुम्ही ठेवलेले आहेत तशाच. मागच्या वर्षीचा कंदील तिथे ठेवलेला आहे, तो उपयोगी येणार आहे का? येणार नाही. पण आता ते महागडा आणलेला होता म्हणून तो ठेवलेला आहे, तो खराब झाला पुढच्या वर्षीपर्यंत, पण ते आलिंबन म्हणून आपण ते ठेवलेलं आहे. आपल्या घरामध्ये कितीतरी चिंधी चिरकुटी अनावश्यक आहे. जे लोक शिवणकाम करतात त्यांच्याकडे भरपूर चिंध्या जमा झालेल्या असतात, ते त्याचं गणित करत राहतात. आपण याचं हे बनवू, ते बनवू, इथे उपयोगी लागू, तिथे उपयोगी लागू, पण ते काहीच उपयोगी लागत नाही. वस्तू ठेवून 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 खराब होतात.
निरर्थक गोष्टींचा संग्रह जो करून ठेवतो ना आपण, कुठे कुठे करतो, नुसतं घराच्या माळ्यावर नाही, आपल्या सगळ्यात जास्त संग्रह आपण आपल्या मनामध्ये करून ठेवलेला असतो. निरर्थक गोष्टींचं त्या ठिकाणी संग्रह करून ठेवलेला असतो. कुठला कुठला संग्रह असतो माहिती आहे का? की यांनी आम्हाला निरोपणाची पत्रिका पाठवलीच नाही, आम्हाला कळालं पण आम्ही का जायचं, किंवा त्यांनी दंडवत नाही केला, किंवा त्यांनी वाकून दंडवत केला नाही, किंवा त्यांनी आम्हाला बोललेच नाही, सांगितलंच नाही, म्हणजे इत्यादी प्रकारे हे सुद्धा संग्रह आपण मनामध्ये ठेवलेला आहे. सुई संग्रह सुद्धा ठेवू नये, म्हणजे मनामध्ये निरर्थक गोष्टींचं आणि आपल्या सोबत साहित्यांमध्ये निरर्थक गोष्टींचा संग्रह असता कामा नये. आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा संग्रह हा असला पाहिजे. विचारांमध्ये पण, वाचेमध्ये पण निरर्थक गोष्टींचा संग्रह असतो. लक्षात घ्यायचं. अन्य वार्तेच्या ग्रुपमध्ये बसलो ना आपण, तर आपल्याला सुद्धा वाटतं की एवढे सगळेजण काही ना काही अन्य वार्ता करताना आपण गप्प आहोत, कसं तरीच वाटतं आपल्याला. मग आपण सुद्धा त्याच्यामध्ये वाटतं की आपणही काहीतरी बोललं पाहिजे अन्य वार्तेचंच. मग आपणही काहीतरी बोलतो, थंडी खूपच आहे बरं का यावेळेला, थंडी कमी आहे बरं का आता, हे निरर्थक बोलणं चालू असतं. हे सगळं काही, हा सगळा संग्रह आहे, उगाचच आहे, हा आपण उगाचच वाहतो, तो काहीच असता कामा नये. आणि सुई वगैरे हे असणं हे सुद्धा असू नये. वेळेवर जिथे काही वस्त्र फाटलं तिथे वेळेवर ते मागून घ्यावं, शिवायचं ते शिवून घ्यावं, बाकीचं परत त्यांना त्यांच्या वस्तू, सुई धागा वगैरे काय असेल ते देऊन मोकळं व्हावं. काटेनी शिवावे, आणि जर का ते सुई धागा वगैरे नाही भेटला वगैरे, वस्त्र अधिक प्रमाणामध्ये फाटले तर काय करावं? काटेनी शिवावे. माहिती आहे तुम्हाला प्रकार हा? काट्याने शिवतात, म्हणजे बाबळीचा काटा एवढा मोठा असतो आणि वेळेवर असं काही नसेल तर ते 2-4 काटे, आता ते सुकलेले काटे असतात, म्हणजे तेव्हाच ते काटे मनवल्या जातात, आणि ते असे त्या कपड्यांमध्ये ओवून तो काटा तसाच ठेवायचा. दुसरा अधिक फाटला असेल अजून ते काट्याने ते हे करून, जसं आपण सुई ओवतो ना ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये, तशा प्रकारे करून सुई आपण काढून घेतो, तो काटा काढायचा नाही, तसाच ठेवायचा. कधी कधी असं व्हायचं की चालता स्लीपर असेल, ती जर का पुढचं हे निघालं अंगठ्याचं, तर काय करायचा? खालून तो काटा आतमध्ये लावून द्यायचा असा, आणि मग तेवढ्यापुरता वेळ जो आहे तो भागवायचा. म्हणजे इत्यादी प्रकारे सुई संग्रह करायचा नाही. काटेनी शिवावे, तो काटा खूप दिवस टिकतो बरं का त्याच्यामध्ये, आणि परत जर का काटा तुटला तर परत काटाच मिळेल. म्हणजे सुई संग्रह ठेवायचा नाही. ओबड धोबड आपलं असं दिसलं पाहिजे, खूप असं प्रशस्त राहायचं नाही. आणि नख न फेडावे म्हणजे नख काढायची, परंतु म्हणजे ती अधिक वाढवून नाही ठेवायची अशी त्या मुक्ताबाईंसारखी. ती नख तर काढायचीच आहे, परंतु ते नख काढण्याचं एक वेगळं साधन आपण सोबत ठेवत असतो, है ना. नख काढण्याचं कटर जे असतं, नेल कटर बोलतात, ते जर ठेवायचं असतं तर ते पण असं ठेवायचं नाही. म्हणजे शस्त्र वजा आपल्याकडे काही असता कामा नये, ज्याच्यामुळे छेदभेद होईल, ज्याच्यामुळे जखम होईल, अशा प्रकारचं काहीच आपल्याकडे ठेवायचं नाही. वेळेवर जिथे कुठे असा काही संभव दिसला तर त्या संभवाच्या घरी ते मागून घ्यावं, ते नख कापावी, बस झालं. इत्यादी प्रकारे ते हाती पैका न घ्यावा, म्हणजे हातामध्ये द्रव्य अधिक प्रमाणामध्ये द्रव्याचं व्यवहार करू नये. जेवढं तुम्ही द्रव्याचा व्यवहार कराल तेवढं द्रव्य तुम्हाला जास्त हाताळावं लागेल. तर ते आता तर तुम्ही म्हणाल आता तर बाबा आम्ही द्रव्य हातात घेतच नाही. कसं करतो आम्ही? ऑनलाईनच करतो, आम्ही द्रव्याला हात नाही लावत. म्हणजे द्रव्याच्या संदर्भामध्ये हा वेगळा विषय आहे की द्रव्य संबंधात साक्षी न टाकावे, अधिक द्रव्याच्या मागे लागू नये. वासनिकांनी देखील अधिक द्रव्याच्या मागे लागता कामा नये. जेवढं तुम्ही द्रव्य कमवाल तेवढं तुम्हाला कमवताच येणार, पण तो सगळा वेळ द्रव्य कमवण्यामध्येच जाईल. थोडासा वेळ, दिवसभरातला थोडा वेळ आरोग्यासाठी द्या, दिवसभरातला थोडा वेळ आहारासाठी द्या,
आणि दिवसभरातला थोडा वेळ अध्यात्मासाठी द्या. नुसतंच द्रव्य कमवणे हा प्रकार नको. शेवटी काय होतं माहिती आहे का, द्रव्य भरपूर कमवलं जातं, नंतर कळतं की देवधर्म काहीच झाला नाही. दान धर्म झाला पण देवधर्म झाला नाही, अभ्यास झाला नाही, स्मरण झालं नाही, काहीच झालं नाही. नुसतंच पैसा आला आणि तो पण टिकला नाही टिकला. एका ह्याच्यामध्ये सगळा पैसा निघून जातो कधीतरी. आयुष्यभर पण कमवलेलं द्रव्य जे आहे ते एका क्षणामध्ये कुठे जाईल काही सांगता येत नाही. म्हणून सर्वस्वी द्रव्यावर अवलंबून राहू नका. परमेश्वरावर, परमेश्वराच्या विधिविधानावर देखील आपलं थोडंसं आपण त्याला सुद्धा वेळ दिला पाहिजे. म्हणून हाती पैका निघावा, म्हणजे साधू संतांनी वगैरे तर हातामध्ये द्रव्याचा जास्त व्यवहार करूच नाही. कारण की द्रव्य कसं आहे माहिती आहे का, जेवढ्या काही दोषवंत वस्तू आहेत, गोष्टी आहेत या जगामध्ये, त्यामध्ये सगळ्यात दोषवंत पैसा आहे. आमचे स्वामींनी सांगितलं, स्त्री दर्शने दोष निर्माण होतो, है ना. सगळ्या गोष्टी आहेत, हे दर्शने दोष निर्माण होतो. परंतु द्रव्य अस्तित्वे माजवी, द्रव्य बघायची गरज नाही. नुसतं अस्तित्व जरी झालं की माझ्या नावे एवढं द्रव्य आहे, हे नुसतं आठवलं प्रवचनात जरी, तरी प्रवचन सुटून जातं आणि त्याच अहंकारामध्ये असतं की या पैशाचं आता काय करायचं, कुठे जमीन घ्यायची, काय करायचं, निरूपण चालू आहे ते गेलं. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला हे सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचं आहे. जेवढ्याच तेवढा वेळ द्या प्रत्येक गोष्टीला. जेवायपुरतं जेवायला वेळ द्या. आधी जेवायचं म्हणून ते 2-3 तास आधी आपल्यामध्ये तो भाव असतो की हा पदार्थ खायचा आहे, हा पदार्थ खायचा आहे. थोडंसं जेवढा वेळ जेवायचं तेवढा वेळ जेवायला वेळ द्या. जेवढा जो व्यवहार आहे तेवढाच त्याला वेळ द्या. देवाला मात्र जो द्यायचा वेळ आहे तो संपूर्ण वेळ जो आहे तो देवाला द्या. मध्ये मध्ये हे कार्य करा. आपण काय करतो, संपूर्ण वेळ व्यवहाराला दिलेला आहे, मध्ये मध्ये देव करतो वेळ मिळाला तसा. ते म्हणाले निरोपणाला येणार ना, बघू आता वेळ भेटेल तसा येऊ आम्ही. म्हणजे आपण देवासाठी वेळ काढावा लागतोय, ही आपली खूप मोठी शोकांतिक आहे बरं का. आम्ही म्हणतो तुम्ही वेळात वेळ काढून आलात, हे शोकांतिक आहे, हे काय आपला सन्मान नव्हे. आपला पूर्ण वेळ देवाला पाहिजे आणि वेळात वेळ काढून कामाला गेलो पाहिजे, वेळात वेळ काढून जेवलो पाहिजे, वेळात वेळ काढून आपण व्यावहारिक कामं केली पाहिजे आणि बाकीचा वेळ देवासाठी असला पाहिजे. वासनिकांचा देखील तुम्ही जैसा संग कराल तसा तर होणारच आहे, पण जशी सवय कराल, तुम्ही जेवढी सवय कराल तशी तुम्हाला सवय होईल. आम्ही एका घरी जायचो, त्या घरी असं होतं की मी गेल्यानंतर दंडवत झाला, मी बसण्याआधी प्रश्न असायचा. ते म्हणायचे त्यांच्या घरातले, बसू तरी द्या दादांना, लगेच प्रश्न. म्हणजे एवढं धार्मिक जाईपर्यंत, म्हणजे गेल्यापासून तर निघेपर्यंत धर्म वार्ताच, आणि घरातले सगळे लोक धर्म वार्ता करायचे. हे आम्हाला क्वचित दिसतं बरं का. घरात एखादा माणूस धर्म वार्ता करतात पण सगळेच लोक धर्म वार्ता करतात असं क्वचित बघायला मिळतं. पण एवढं मात्र होतं की त्यांच्या घरी जाताना असं होतं की आता धर्मवार्ता होणार आहे, जेवढ्या वेळ आपण असणार आहोत. म्हणजे व्यर्था काळ ते जाऊ देत नाही. आता एवढी धर्मवार्ता ते कसं काय करू शकतात बरं, प्रापंचिक लोक आहेत. म्हणजे त्यांचा प्रपंचातला वेळ ते अभ्यासाला देऊन राहिलेले आहेत, श्रवण करत आहेत, घरामध्ये सुद्धा त्यांचं चिंतन चालतं. ते म्हणतात की आमचं बोलणं चालू होतं तेव्हा हा प्रश्न निघाला, आमचं धर्मवार्ता सुरू होती तेव्हा हा प्रश्न निघाला, किंवा ह्या लीळेतनं आम्हाला हे समजलं नाही, आम्ही लीळा वाचायला बसलो तर. म्हणजे त्यांच्या घरामध्ये तो चालू आहे, ते सर्व व्यासंग सुरू आहे. तसा आपण सुद्धा आपल्या घरामध्ये जर का तसं व्यासंग सुरू केला तर तुमचं घर झोपडी जरी असेल ना तरी तिथे प्रसन्नता असणार आहे. वास्तविक मी एका अशा घरी गेलेलो होतो जी वास्तविक झोपडीच होती, छोटंसं घर होतं, पण आतमध्ये गेल्यानंतर प्रसन्नता होती ना का. बाहेरून झोपडी आहे, आतमध्ये प्रसन्नता आहे. देवपूजेची व्यवस्था इतकी सुंदर होती, गरीब लोक होते, पैसे जेमतेम आहेत, देवपूजेची व्यवस्था सुंदर आहे, घरामध्ये प्रसन्नता आहे. मी त्यांना म्हटलं कसं काय असू शकते एखाद्या घरामध्ये प्रसन्नता, म्हणजे हे काहीतरी विधी करतात देवाचा. म्हटलं कसं असतो तुमचा रोजचा विधी.
ते म्हणाले आम्ही सकाळी शक्यतो 4ला सगळेजण उठतो स्मरणाला. ती प्रसन्नता जी आहे ती कसली आहे, ती त्याची आहे. ती काय खूप अगरबत्त्या जाळले आणि तो धूप केला म्हणून ती प्रसन्नता नसते. तिथे रोज सकाळी ते स्मरणाला उठतात आणि रोज स्मरण करतात, रोजचं धर्मवार्ता श्रवण करतात, रोजची धर्मवार्ता एकमेकांमध्ये सोबत करतात, म्हणून त्या घरामध्ये ती प्रसन्नता दिसून येते. आणि म्हणून आम्ही दोन्ही घरं बघितलेली आहेत, झोपडी पण बघितली, महाल पण बघितलेला आहे. एखादा महाल आहे पण तिथे प्रसन्नताच नाही आहे. एका घरी गेलो मी, एवढं मोठं घर होतं पण प्रसन्नताच नाही, म्हणजे असं तिथे बरोबर वाटत नव्हतं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी दुसऱ्या घरी गेलो, ते एकदम छोटंसं घर, एकदम जेमतेम, पण त्यांच्याकडे प्रसन्नता होती, क्रिया करण्याचं ज्ञान होतं, सगळ्या गोष्टी पूस प्रश्न म्हणजे धर्मवार्ता करण्याचं ते सगळं व्यासंग होता. इत्यादी प्रकारे प्रसन्नता तुमच्या घरामध्ये त्याच्यामुळे असते. हे परत एकदा लक्षात घ्या. तुमचं घर खूप मोठं आहे आणि खूप चांगलं आहे, पॉश आहे, म्हणून तिथे प्रसन्नता नसते. तिथे फक्त महागड्या वस्तू असतात. प्रसन्नता तुम्हाला आणायची असेल तर रोज तुम्हाला स्मरण, धर्मवार्ता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. आणि धर्मवार्तेचा जो काही अप्राप्ती आहे देवाने सांगितली, ती अप्राप्ती तुम्हाला भावावी लागेल. इत्यादी सगळ्या गोष्टी तिथे करावं लागेल. ऐसे निरूपिले म्हणजे हे सगळं निरूपण केलेलं आहे. बघा, हे निरूपण जे केलेलं आहे ते साधूंसाठी केलेलं आहे, परमार्गातल्या जे अनुसरलेले आहेत त्यांच्यासाठी. परंतु आपण हे वासनिकांवर पण देखील लावलेलं आहे. म्हणजे भट्टोबासांनी किंवा स्वामींनी जे सांगितलेलं आहे, तो ज्यांना स्वतंत्रता पाहिजे, ज्यांना मोक्ष पाहिजे, ज्यांना ईश्वर पाहिजे, त्या सगळ्यांसाठी हे जे ज्ञान आहे ते ज्ञान परमेश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे सर्व आचरण करत असताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष जे आहे ते देऊनच आपला जो धर्म आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 40 आणि 41 अशा 2 स्मृत्या ज्या आहेत त्या स्मृत्यांचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड